घरातील वयोवृद्ध महिला कलावती यांच्या निधनाला 19 तासांहून अधिक वेळ उलटून गेला होता. बिरादरीतील सर्व लोक एकत्र जमण्याची वाट पाहण्यात आधीच 1 तास निघून गेला होता. जोपर्यंत कोणी नवीन येतं तोपर्यंत पुन्हा एकदा रडारड सुरू होत असे. विविध गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मृत्यू तर सकाळी 9 वाजताच झाला होता, पण शेजाऱ्यांना त्याची बातमी दुपारी 12 वाजता समजली. शेजारीण शारदा म्हणाली, कलावती आपल्या सुना मुलांपासून वेगळी राहत होती. ती जेव्हा कोणी भेटायची तेव्हा हमखास म्हणायची, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. मला काय, माझं कसं बसं चाललंय. जमलं तर स्वयंपाक करतो, नाहीतर दूध फळं खाऊन पडून राहतो. दुसरी शेजारीण जगमाला म्हणाली, गरीब बाई, खूप दुःख भोगलं तिनं. चला आता मुक्ती मिळाली. शारदाने मान हलवली आणि म्हणाली, हो खरंच, ती संपूर्ण आयुष्यभर पैपै जमवण्यात गुंतली होती आणि आता हेच धन वाटून घेण्यासाठी मुलं मुली भांडत आहेत. दुसऱ्याच्या ताटातलं जास्त दिसतं असं म्हणतात ना. मी तर विचार करते की एखाद्या वृद्धाश्रमात खोली घेऊन. अखेर सर्वांनी मृतदेह बाहेर काढला होता. चादरीचा दुसरा कोपरा पकडत शारदा म्हणाली, जीव तर आधीच निघून गेलाय, नाही का मोठ्या वहिनी. मोठी सून म्हणाली, आम्हाला काय माहीत, इथे तर मोठ्या ताईंचीच मर्जी चालते. मोठी सून पुढे म्हणाली, आईच्या मृत्यूनंतर सगळ्यात आधी तिच्या दागिन्यांवरच झडप घातली. हो, त्या दोघींना घरातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. जरासं काही उघड झालं की मोठा तमाशा होईल. दुसरी सून म्हणाली, आणि इथे तर प्रेतयात्रा बाजूला राहून कोर्ट कचेरी सुरू होईल. अखेर अंत्यसंस्कारासाठी शवयात्रा निघाली. अंगणाच्या एका कोपऱ्यात खुर्च्या टाकून काही महिला बसल्या होत्या. जगपाला आपले अश्रू पुसत म्हणाली, कलावती मला कायम सांगायची, भाड्याच्या घरात कशाला राहतेस, स्वतःचं घर घे. मी कसा बसा एका खोलीचं घर घेतलं आणि हळूहळू आणखी काही खोल्या वाढवत मोठे घर केलं. शारदा म्हणाली, हो, ती मला म्हणायची की तुझ्याकडे घर आहे पण काही पैसे साठव आणि दागिने करून ठेव. वेळप्रसंगी हेच उपयोगी पडतं. शारदाने गंभीर आवाजात म्हटलं, बहुतेक हिच्या मुलांच्या डोक्यातही हेच भरलं होतं, म्हणून तर पैशांसाठी घरात नेहमी वाद सुरू असतात. जगपाला म्हणाली, हो अगदी खरं. लक्षात आहे का, मागच्या महिन्यात जेव्हा पाण्याचा पंप खराब झाला होता तेव्हा हिच्या मोठ्या मुलाने टँकर मागवला होता. पण जेव्हा कलावतीने आपल्या कामवाल्या बाईंना टँकरचं पाणी भरायला सांगितलं तेव्हा सुनांनी ठणकावून नकार दिला. स्वतःच्या दोन्ही टाक्या भरून घेतल्या आणि तिला म्हणाल्या, आम्ही आमच्या पैशाने पाणी आणलंय, ही काही खैरात नाही. त्या दिवशी हे सांगताना कलावती रडली होती. शारदाच्या आठवणीने जगपाला म्हणाली, मी तिला सांगितलं होतं, जसे असतील तसे तुझेच मुलं आहेत, काय या वयात एकटी झिजतेस, त्यांच्यासोबत राहा. पण कलावतीने सांगितलं होतं, जेव्हा मी मुलांसोबत राहायचे तेव्हाही दूध फळं भाजी डाळी अशा गोष्टी मोजूनच द्यायचे, म्हणून मी वेगळी राहण्याचा निर्णय घेतला. इतक्यात एक मुलगी हातात चहा आणि ग्लास घेऊन बाहेर समोर उभी राहिली. दोघी घाबरून उठल्या. त्यांनी चहा नाकारला आणि निघून गेल्या. त्याचवेळी घरात चर्चा रंगली. मुलांना त्यांच्या आईच्या खोलीत जाण्यास सांगण्यात आलं. खोलीत कपाट, बॅगा, वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मोठा मुलगा संतापून म्हणाला, हे काय चाललंय. त्यावर छोटी सून म्हणाली, काल आम्हाला चांदीची करधनी मिळाली, पण बाकीचे दागिने मोठ्या वहिनींनी उचललेत. मोठी सून चिडून म्हणाली, तुला करधनी कशी मिळाली, जेव्हा सासू आजारी होती तेव्हा विचारायला पण आली नाहीस, आणि आत्ता. छोटी सून संतापली, सेवेच्या वेळी हक्क नव्हता, पण मेव्याच्या वेळी मात्र हक्क आठवतोय. मोठी सून चिडली, काय माहीत आधीच काय काय स्लंपास केलं असेल. भांडण विकोपाला जाण्याआधी आलोक मध्ये पडला, बाहेर बिरादरी बसली आहे आणि तुम्ही इथे भांडताय, लाज वाटत नाही. आलोकने कपाटाला कुलूप लावत ठणकावून सांगितलं, सगळं निपटून जाऊ दे, मगच उघडू. हो, का नाही. सर्वजण शांत झाले, पण घरातला तणाव तसाच राहिला. संधीबाई कोतवाल आता भीती कसली, चावी तर आपल्या अंगठीतच खोचली असेल तर रातोरात काही हडप करता येईल. छोटी सून उपरोधाने म्हणाली, मी जेव्हा जेव्हा तोंड उघडते तेव्हा तुम्हाला विषच वाटतं, नाही का. जोपर्यंत आम्ही तुळशी तोडायला गेलो तोपर्यंत ताई आईच्या शरीरावर आणि कपाटावर हात साफ करून गेली. मोठी सून चिडून म्हणाली, आम्ही दोघी बंदरासारखं भांडत राहिलो आणि ताई मात्र नेहमी मांजरीसारखा फायदा उचलत राहिली. ती तर नेहमीच आम्हाला भडकवून स्वतःचं भाग्य उचलून जायची. जेव्हा तुला इतकं समजत होतं तर आधी का नाही बोललीस. छोटी सून संतापली, काय सांगू, कोणी ऐकायलाच तयार नव्हतं, तर बोलायचं कोणाला. आम्ही तर ताईला कधी तोंडच लावलं नाही, पण तिने मात्र आम्हाला बदनाम करण्याचा काही मौका सोडला नाही. करत राहा, काय फरक पडला. मोठी सून म्हणाली, आई तुमच्यावर नेहमी नाराज का राहायची. छोटी सून म्हणाली, आम्ही ताईच्या हालचालींवर लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून लक्ष ठेवून होतो. सासरे गेल्यावर अवघे 6 महिने झाले होते आमच्या लग्नाला, तेव्हाही मोठ्या ताई आईच्या कपाटावर डोळा ठेवून होत्या. 6 महिने गेल्यावर आईला दागिन्यांची आठवण झाली तेव्हा कळालं की नथ, मांगटिका, मंगळसूत्र, पैजण, बिछिया सगळं ताईने उचलून नेलं होतं. तेव्हा ताईने सांगितलं, असं भाग्यचिन्ह मी घालू शकत नाही, हे माझ्या मुलीच्या लग्नात तिला नानीच्या वतीने देईन.
तुझं नावही होईल. मी तिथेच उभी होते. ती म्हणाली, जा छानशी चहा करून आण. पण माझ्या पाठीमागे आईला भडकावलं. मोठी मनहूस सून आहे तुमची. येताच सासऱ्याला संपवलं. आणि त्या दिवसापासून आईने मनात गाठ बांधली, जी ती जिवंतपणे सोडू शकली नाही. आता काय फायदा या सगळ्या गोष्टींचा? या खोलीला कुलूप लावा की नका लावू? ताई तर आधीच डकैती टाकून गेली आहे. बाहेर बसलेल्या मोठ्या नणंदच्या कानावर हे सगळे शब्द पडत होते. ती विचार करत होती की गरुड पुराणाच्या कथेला पंडितजी लवकर विराम देतील आणि ती धावत जाऊन सुनांना धाकट्यांना धाक दाखवेल. मोठी ताई म्हणजेच कलावतीची सगळ्यात मोठी मुलगी, त्यानंतर तिचे 2 भाऊ, मग सुना आणि नातवंड होती. मोठा भाऊ मात्र एका कोपऱ्यात दिव्याची वात करत बसला होता आणि मग 13वी होईपर्यंत ठरलेल्या जागेवर शांत बसण्याचा त्याला आदेश होता. संध्याकाळी नवीन नाटक सुरू झालं. ऐका, आईच्या वाट्याच्या शेताची कागदपत्र सापडत नाहीयेत. तुम्ही जपून ठेवलीत का? आलोक म्हणाला. आईच्या जमिनीत माझा हिस्सा लागेलच. तुम्ही दोघीच सगळं गिळायचा नका विचार करू. मोठी ताई पटकन म्हणाली. मी अगदी कमी ऐकते, पण जमीन जागेची, पैशांची आणि संपत्तीची चर्चा लगेच कानावर पडते. तुला अम्मा आधीच तुझ्या वाट्याचा शेताचा हिस्सा देऊन गेली आहे. आता पुन्हा कशाला? आलोक ओरडला. मला काहीच माहिती नाही. जर आम्हाला आमचा हिस्सा मिळाला नाही तर न्यायालयात जायला मी मागे पुढे पाहणार नाही. मोठी ताई संतापून म्हणाली. मी एकुलती एक बहीण आहे आणि तुम्ही मला माहेरीही सहन करू शकत नाही. जर मी 4-6 बहिणी असत्या तर मग काय केलं असतं? छोटी सून उपहासाने म्हणाली. तू एकटीच 10 जणींच्या बरोबरीची आहेस. 10 जणींना निरोप देणं सोपं आहे, पण तुला नाही. जमीन, संपत्ती, रुपये, दागिने सगळ्यात घुसून सुद्धा तुला समाधान नाही का? हे ऐकताच मोठी ताई संतापली आणि काही वेळातच घर कुरुक्षेत्राचं मैदान बनलं. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अरे काहीतरी लाज बाळगा. तुमच्या आईने असं धन गोळा केलं होतं का की तिच्या मरणानंतर तुम्ही एकमेकांचे शत्रू व्हावं? अजून तर 13वेही झाले नाही. शेजारच्या वृद्ध स्त्रिया शारदा आणि जगपाला या भांडणाने व्यथित झाल्या. मोठ्या सुनेने त्यांना गेटजवळ थांबवून म्हणाली. काकू पाहिलत ना, कशी मुलं आहेत ही? अम्मा नेहमी आम्हा सुनांना दोष द्यायची, आमच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करायची. पण आता बघा तिचीच मुलं कशी वागतायत. भाऊ बहीण एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्याऐवजी आईच्या मृत्यूनंतर लगेच संपत्तीच्या लुटीला लागलेत. माझं लग्नसुद्धा याच लोभामुळे लावलं गेलं होतं. भरपूर हुंडा मिळेल म्हणून. माझे वडील त्यावेळी पोलीस होते. मोठ्या ताईचे सासरे आमच्या नात्यात होते. एकदा वडील जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून परतत होते. मुसळधार पावसात त्यांची जीप पाण्यात अडकली. एक जीप आधी निघून गेली, ज्यात जुगारी होते. वडिलांकडे पैसे होते, पण ते भिजू नयेत म्हणून त्यांनी एका घरी आसरा घेतला. हो आठवलं, शारदा म्हणाली. तेव्हाच आलोक पोलीस भरतीची तयारी करत होता. त्यामुळे त्याचं लग्न ताबडतोब माझ्यासोबत ठरवलं गेलं. मेडिकल आणि मुलाखतीसाठी सोय व्हावी म्हणून. आणि दुसरं म्हणजे लग्नात जाड्या हुंड्यासाठी. काकू तुम्ही कल्पना करू शकत नाही मला किती टोमणे ऐकावे लागले. काय आणलंय, किती आणलंय, नीट पाहुणचार झाला नाही, यावरून किती बोललं गेलं. एकदा आईने माझ्या वडिलांचा उल्लेख करत टोचून बोललं. तुझ्या बापाने कोरी मुलगी पाठवली. त्या दिवशीच मी ठरवलं माझ्या स्वाभिमानावर तडा जाऊ देणार नाही. मी ठणकावून सांगितलं, मी तुमच्या मुलीसारखी नाही की प्रत्येक वस्तूसाठी माहेरकडून भीक मागायला उभी राहीन. माझ्या नवऱ्याच्या मिळकतीत मी घर चालवायला शिकले आहे. त्या दिवसापासून माझी चूल वेगळी झाली आणि माझी सुटका झाली. एवढं बोलून मोठी सून बाजूला झाली, कारण तिला समोरून छोटी सून येताना दिसली. तुझ्या वडिलांनी लग्नात कमी दिलं म्हणून तू वेगळी झालीस. पण आता बघ, आईच्या श्राद्धाचाही हिशोब किताब सुरू आहे. बापाच्या विधीसाठी घेतलेला तंबू ताबडतोब काढून टाकला. पाहुण्यांना हात जोडून निरोप केला आणि पुन्हा सगळे हिशोब लावायला बसले. किती खर्च झाला, अजून वार्षिक श्राद्धासाठी किती करायचं बाकी आहे. आलोक म्हणाला. जमिनीचा हिशोब नंतर, आधी 13व्याचा हिशोब लावा. माझे सर्वाधिक पैसे खर्च झाले आहेत. द्या मला, मी लिहून काढतो. आलोकने कागद पेन घेतला. तू राहू दे, तू पोलीस आहेस ना, म्हणजेच कोणतेही बनावटी रिपोर्ट बनवायला माहीर आहेस. मला हे सगळं हिशोब किताब माहीत नाही. मला फक्त माझा हिस्सा हवा आहे. परत भांडण सुरू झालं. संपत्ती, जमीन जुमला यावरून गोंधळ माजला. याआधी की भांडण मारामारीपर्यंत पोचलं, मोठ्या सुनेने टोमणे मारून सगळ्यांना गप्प केलं. मी म्हणते आई आणि बाबा हयात असते तर त्यांनी हे सगळं ऐकलं असतं, पाहिलं असतं. मी तर किती टोमणे ऐकले. सासू सासरे, नणंद, दीर सगळ्यांच्या तोंडून. नेहमी माझ्या आईवडिलांना दोष दिला जायचा, कधी हुंड्यावरून तर कधी माझ्या वागण्यावरून. आता आईवडील स्वर्गातून पाहू देत. आपलीच मुलं आणि त्यांचं वागणं. तुमच्या घराण्यापेक्षा लाखपटींनी आमचं घराणं चांगलं आहे. इन्स्पेक्टर आलोक शास्त्री, कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक अधिकारी, नेहमीच आपल्या कामाला प्राधान्य देत होता. त्या रात्रीही जेव्हा खाईत बस कोसळल्याची बातमी आली, तेव्हा ते त्वरित आपल्या भटकासह घटनास्थळी रवाना झाले. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलाने भरलेला होता
ठिकठिकाणी दगड मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहन थांबवावे लागत होते. अखेर सकाळी 7 वाजता ते ठिकाणी पोहोचले. दृश्य भयंकर होते. जखमी लोक बिभडत होते. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश आसमंतात घुमत होता आणि त्याच गर्दीत काही नररूप गिधाडेही होती. मृतदेहांवरून दागिने, पैसे ओरबाडणारी निष्ठुर माणसे. थांब, कुठे चालला आहेस? आलोक ओरडते. साहेब, माझ्या आईसाठी पाणी आणायला जातोय, एक तरुण घाबरत म्हणाला. काय आहे त्या पिशवीत? दाखव. आलोकने झडती घेतली आणि ते पाहून त्यांचा संताप अनावर झाला. त्या पिशवीत कापलेल्या बोटांसह सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, पैजण होते. काय हे? या लोकांचे दागिने लुटण्यासाठी त्यांचे बोटही कापलीस? आलोक चौताळले. साहेब, अंगठी निघत नव्हती म्हणून. तो गुन्हेगार थरथर कापू लागला. चल, आता तुझ्या कातडीची ही झडती घ्यायला लागेल. आलोक गरजले आणि दोघांना बेड्या ठोकल्या. रात्री उशिरा आलोक घरी परतले, पण झोप काही त्यांना लागली नाही. डोळा लागतो न लागतो तोच त्यांना भयानक स्वप्न पडले. ते पाहतात की एका वृद्ध आईला गिधाडे फाडून खात आहेत. पण जेव्हा ती बाई ओरडते तेव्हा ती त्यांच्या स्वतःच्या आईच्या रूपात दिसू लागते आणि गिधाडांच्या जागी त्यांचे स्वतःचे भाऊ, बहीण आणि पत्नी दिसू लागतात. त्या भेसूर दृष्टीने ते घामाघूम होऊन जागे झाले. त्याच विचारांनी त्यांच्या मनात घरातल्या भांडणाची आठवण झाली. आईचे 13वे पूर्ण होईपर्यंत भावंडांनी फक्त संपत्तीवर डोळे ठेवले होते. कुणाला जमिनीचा हिस्सा हवा होता, कुणाला दागिने, एकमेकांवर चिखलफेक, शिव्याशाप याने घर रणांगण झाले होते. काय मिळवलं तुम्ही सगळ्यांनी? ते उदासपणे म्हणाले. आई गेली आणि तिच्या आठवणींपेक्षा संपत्ती महत्त्वाची वाटते. तुम्ही सगळे त्या गिधडांपेक्षा कमी नाही, जे मृतांवर तुटून पडतात. त्यांच्या या शब्दांनी क्षणभर घरात शांतता पसरली. कोणीच काही बोलले नाही. मोठी ताई ही स्तब्ध होती. दुसऱ्या दिवशी पहाटे मोठी ताई अंगणात आली. तिच्या हातात एक रिकामा सुटकेस होता. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती, फक्त दुःख होते. छोटी बहिणी पुढे आली आणि आईने तिच्यासाठी ठेवलेले सोन्याचे नेकलेस तिच्या हातावर ठेवले. ताई, हे आईने तुम्हाला दिलं होतं, ती हळू आवाजात म्हणाली. मोठी ताई थोडा वेळ गप्प राहिली. मग ते नेकलेस परत तिच्या हातात ठेवत म्हणाली, मला हा हार नको. मला माझं माहेर हवं होतं, माझे भाऊ, माझे वहिनी. पण आता उशीर झाला. हे ऐकताच घरातील तिन्ही स्त्रिया एकमेकींना विलगून रडू लागल्या. संपत्तीच्या लोभात नाती हरवली होती आणि आता ते परत मिळवणं अशक्य होतं. आशा करते की ही छोटीशी आमची कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.